छत्रपती संभाजीनगर शहर हादरवणारी घटना समोर आली आहे। एकीकडे शहरात सतत गुन्हेगारीच्या घटना घडत असताना आता किरकोळ वादातून एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट चाकू हल्ला करत जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुंडलिक नगरमध्ये घडलाय। निलेश संतांचे या पोलीस कर्मचाऱ्यानं विकास नरवडे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे हा प्रकार पोलिसांसमोरच घडला आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी निलेश हा गुंडगिरी प्रवृत्तीचा आहे। गल्लीवाल्यांनी त्याच्या विरोधात याआधी तक्रार दिली, परंतु त्याची गुंडगिरी चालूच राहिली, त्यामुळे ही गंभीर घटना घडली आहे। विशेष म्हणजे पोलीस आल्यानंतर आरोपीने चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केलाय। मात्र कायद्याचं रक्षण करणाऱ्यानेच कायदा हातात घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मी नारायण ढवळे माझी सैनिक या गल्लीमध्ये जवळजवळ 94 पासून राहतो, पण आतापर्यंत आमच्याकडे गुंडागर्दी नव्हती। ह्या माणसं आल्यापासून यांनी फार गुंडागिरी केली। त्याची जर घरची बॅकग्राऊंड चेक केलं तर फार तिनं गुंडगिरीतच काढली आणि 5-7 केस आम्ही स्वतः गल्लीने त्यावर टाकलेले, परंतु कोणाचंच ऐकत नव्हता ते। आणि आता कालची घटना त्याच्यामुळे झाली, तो जबाबदार आहे। कोण काय संतांशी वारंवार घटना करायच्या आणि पोलिसाला पाठीशी टाकतो। हा, पोलीस यायचे आणि त्याला पाठीशी टाकून त्याला हे करायचे। मी विनोद उत्तमराव नरोडे हा इथं संतांचे म्हणून पोलीसवाला ड्रायव्हर म्हणून जॉब करतो। त्याची म्हणजे खूप दहशत आहे गल्लीमध्ये। तो दमदाटी करणं, हे करणं, ते करणं खूप म्हणजे खूप पूर्ण गल्ली त्रस्त आहे त्याच्यापासून। तर काल त्याने तर माझ्या लहान भावाला पण चाकूने मारलं आणि मला पण चाकूने मारलं, आणि त्याला साथ देणारे पोलीसवालेच होते, त्याला पळून लावणारे पण पोलीसवालेच होते। हे पूर्ण पब्लिकने बघितलेलं आहे। 500-700 लोकांचा जमा होता, सगळ्यांनी बघितलं त्याला पोलीसवाल्यांनी पळून लावलं। नंतर मग माझा भाऊंनी आम्ही जाऊन आपली आमची इंजुरी हॉस्पिटलमध्ये करून आलो। सर प्लीज, पण तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो सर, आम्हाला न्याय द्या सर, बरं का। त्या फॅमिलीपासून आम्हाला म्हणजे पूर्ण गल्लीला धोका आहे। आमच्या तर फॅमिलीला धोका आहेच आहे, पण पूर्ण गल्लीला धोका आहे। हे सगळे मोठमोठे अधिकारी, हे आमचे आलिको साहेब दिलेले आहे सर, भरपूर तक्रार दिलेल्या। आता 8-10 दिवसापूर्वीची तक्रार आहे। इथं मोबाईलचा जो स्टोर आहे त्यांनी मुलं आणून इथं त्याचे कॅमेरे फोडले। तेव्हा आपण म्हणलं जाऊ द्या, तो दुकानदार म्हणे आपण कॅमेरे आणून घेऊ, ठीक आहे। 1000 रुपये खर्च करून त्यांनी कॅमेरा आणून घेतले। त्यांनी पण कंप्लेंट अर्ज दिलेला होता त्यांनी। असं आम्ही 8-10 वेळेस सोडलेलं आहे। आजही माझ्याकडे सीपी ऑफिसचा अर्ज आहे त्याचा। ती एक्स म्हणे, माझे वडील पण एक्स म्हणे, गल्लीमध्ये 3 एक्स पण राहतात, त्या तिघांना पण खूप त्रास दिलेला आहे त्यांनी। म्हणजे सगळे सीपी साहेबांकडे खास गेले होते, त्यांना अर्ज दिलेला आहे। तिथं पण त्याला समजून सांगितलं त्याला, पण तो काही नाही। तो येऊन त्याच्या वाट्यावर बसून दारू पितो, टोकार पोरं जमा करतो आणि पूर्ण इथल्या चौकाला परेशान करतो। सर प्लीज सर, आम्हाला फक्त न्याय द्यायची मदत करा सर तुमच्या माध्यमातून, प्लीज। आणि हे आता गल्लीमध्ये आता एकमेकाला वादावादी करण्यापासून बऱ्याच वेळा त्यांना शांत करायचा प्रयत्न केला साहेबांनी, आम्ही असं बाबा हे तुम्ही कर्मचारी, हे इथं रहिवाशी आहे, पण ते काय ऐकायला तयार नाही। यांचे पोलीसमध्ये असल्यामुळं ते त्याचा दुरुपयोग होतो सर त्या पदाचा। रात्री मी आमच्या हाताने आम्ही समजून झाले ना, आम्ही माझ्याकडे पाहुणे आल्यामुळे मी निघून गेलो। मी तिकडे गेल्याच्या नंतर परत पाठीमाग काहीतरी झालं, मी एकतर्फी कारवाई झालेली। कारण यांनी पोलिसांचं काम दोन्ही पार्ट्याला विचारून दोन्ही पार्ट्याला शांत करायचं असतं। रात्री तसा काही प्रकार घडलेला नाही। लोकांच्या सांगण्यावरून असं झालं की लोक चारलेवाले आले आणि पहिले यांनाच दमदाटी केली आणि त्यांचा सपोर्ट दिवसांनी यांनी चकोली वार केले आणि परत त्याला पकडायच्या ऐवजी त्याला काढून दिलं पोलीसवाल्यांनी। म्हणजे ही एकतर्फी कारवाई झाली, अन्याय झाला। मी सुनील मेहरे, रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर। काल रात्री मी घरात बसलेलो होतो, शेजारीच मी इथं राहतो। 11 वाजता मला लोक बोलण्याचा, भांडणाचा आवाज आला। बाहेर येऊन बघितलं तर इथं शेजारी हे नरोडे म्हणून यांचं घर आहे आणि हे संतांशी म्हणून यांचं घर आहे। तर इथे दोन्हींचे काही गाडी रस्त्यावर लावण्यावरून काहीतरी भांडणं चालू होते। त्यामुळे मग मी खाली उतरलो आणि आम्ही अजून शेजारी आम्ही सगळे आलो आणि हे भांडणं आम्ही सोडवली। यांना आम्ही धरून घरात नेलं आणि बऱ्याच प्रमाणात भांडण थोडे हे झाले, पण परत पोलीसवाले आले आणि पोलीसवाले आल्यानंतर मग हे समोर संतांशी हे सुद्धा बाहेर आले, हे आले आणि पोलीसवाले समोरच त्यांचे आणखी भांडण सुरू झाले। तर मग त्यात काहीतरी त्यांना जखमी वगैरे झालेत, नरोडे, विकास नरोडे,
आणि नंतर त्यांना दवाखान्यात वगैरे नेलं. परंतु आता हे असे भांडणं नेहमीचेच आहेत आणि यापूर्वी या दोन्ही घराचे भांडणं होतच असतात आणि या समोरच्या घरात असं भांडणाचा जास्त त्रास आहे. त्यामुळे पोलिसांसमोरच भांडणं झाली. तर हे आम्हाला पोलीस प्रशासनाकडे आमची मागणी आहे का आमच्या भागात कायदा व शांतता सुव्यवस्था राखल्या जावी आणि आम्हाला निर्भय वातावरण तिथं आम्हाला आम्ही राहता येईल असं आम्हाला आश्वासन द्यावे आणि त्या कारवाई व्हावी.